विजयवंशना अशोक मी बोलते. मी मला 2000 लग्न झाले. म्हणून तर मला छळ आहे. आता 5 वर्ष झालं सर मी दारूसाठी नवरा सोडून दिलाय. नवरा सासरा सासू मला समजत राहते, छळ देते, मला मारते. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. दारू म्हणून माझा आज घरभर प्रस्ताव नाही. आणि मी आज चंदन सावगावमध्ये माहेरामध्ये 5 वर्ष झालं मी करून कष्ट करून खाते, लोकांची मजुरी करून खाते, सर पोरांना शिकवते. हे मी पोलीस शहरगावमध्ये पोलीस स्टेशनमध्ये माझी तक्रार घेतली, सर माझी तक्रार घेतली नाही. आणि मला आज 5 वर्ष झाले मी माहेरात करून खाते. आणि मला 3 मुलं, मी 3 मुलं जगवीत असताना माझी परिस्थिती अशी असताना माझी परिस्थिती कोण दखल दिली नसल्यामुळं माझी आज ही वेळ आली. तर मी आज बोलते करते की माझी मुलगी आज 11वीला या, तर तिला 16 वर्ष संपूर्ण 9 महिने झाले. तर आणि ती चंदन सावगाव मध्ये मी बाहेर करून खात होते. आणि शांत तुकाराम तपसे यांनी माझी मुलगी पळवून नेली. मी ही तक्रार निसवडगाव मध्ये केली तरी पोलीस स्टेशन मध्ये काही दखल दिली नाही. शेवट सर मला तुमच्यापर्यंत यावं लागलं. माझ्या पाठीमागं सध्या फोन नाही. मला असं चक्कर येऊन पडलं तर माझ्या मागं फोन नाही. माझा भाऊ एकटा आहे, वडील मरून पडल्यासारखं अपंग झाले, आई एकटी, मला आधार दिला कोण नाही. मी स्वतः हातून फिरवून मी आत्महत्या करायला निघाले सर. पण मी स्वतः एक जणांनी मला देव पावला, म्हणला माऊली तू अशी करू नको, तू बिरडा म्हणून मला सांगितलं. सर मी तुमच्याकडे आले आणि तिथं तक्रार दिली. तर तुमच्या फोनवरती तर निसवडगावला तुमचा फोन आल्याच्या नंतर त्यांनी थोडंसं उचलल्याच्या नंतर माझी मुलगी माझ्याकडे आणून द्यायला लावली. त्या आरोपीच्या चुलत्यानं आई वडिलांनी समजेने आणून दिली माझ्याकडे. आणि आता स्वतः त्यांनी चुलत्याने आई वडिलांनी आरोपी फरार केलाय. तर अजून आरोपीचा पत्ता नाहीये. माझी मुलगी बीडमध्ये आहे. मी काय करणार सर, मला प्रश्नाचं उत्तर द्या.